वर्ष जुनी इमारत आहे. C2A या वर्गवारीत येणारी इमारत आहे. रिकामी करून तिची दुरुस्ती करायची होती. तसेच महापालिकेने सदरच्या इमारतीला नोटीसही दिली आहे. 10:30च्या सुमारास आपल्याला कॉल आला. घटनास्थळी पोहोचतात आपल्याला कळालं की एक पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा जो काही स्लॅब आहे तो पडलेला आहे. घटनास्थळी आपण एक 70 ते लोकांना रिस्क्यू केलेला आहे. कोणालाही दुखापत नाही आहे. पुढील कार्यवाही महानगरपालिकेकडून चालू आहे. आजूबाजूला देखील इमारती आहेत, तिथे देखील लोक राहत आहेत, त्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नाचा काय? आपण सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनाही तात्पुरत्या स्वरूपात इमारत खाली करायला आपण सांगितले. साधारण किती लोकांच्या जे आहेत इमारत खाली करायला सांगितलेले एकंदरीत? त्या पुढील म्हणजे जे योग्य निर्णय आहे तो महापालिका घेत आहे. बांधकाम विभाग किंवा सहाय्यक आयुक्त लेवलला पुढील डिसिजन चालू आहे. या बिल्डिंगच्या लोकांना कुठे ठेवण्यात आलेलं आहे? तात्पुरत्या स्वरूपात शाळा क्रमांक महानगरपालिकेची शाळा क्रमांक 23 आहे तिथे ठेवण्यात आलेले आहेत. म्हणजे या बिल्डिंगची पुढील प्रक्रिया कशी असणार? म्हणजे याला जमीनदोस्त करणार का नेमकं पुढे काय करणार? तो निर्णय महापालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा हे लोक सर्व घेणार आहेत.